नमस्कार मंडळी, आज आपण वाजेज किचनमध्ये बनवणार आहोत मऊ लुसलुशीत इडली आणि चटणी। तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे। प्रथम आपण इडलीचं बॅटर कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतले आहेत आणि हे मेथीचे दाणे घेतले आहेत। आता हे आपण साहित्य स्वच्छ धुवून घेऊया आणि 7 ते 8 तास भिजत ठेवूया आणि नंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं। तर इडलीसाठी आपण उडीद डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते 7 ते 8 तास। तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण पाणी भिजवण्यासाठी वापरले तेच वापरायचे, पण त्याचा सुद्धा आपण कमीत कमी वापर करायचा आहे। मिक्सरमध्ये वाटण करताना कमीत कमी पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आपल्याला। चला तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आता ही आपली उडदाची डाळ वाटून रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कमीत कमी पाणी वापरले आणि अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला दोन्ही साहित्य वेगवेगळे वाटून घ्यायचे। आधी मी आता ही उडदाची डाळ आणि मेथी याच्यामध्ये मी वाटून घेतलं। तर आपण तांदूळ वाटून घेऊ। तर अशा प्रकारे आपण आता तांदूळ सुद्धा वाटून घेतले आहेत। आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर इडलीचं प्रॉपरली रेडी झालं आहे। तर हे बॅटर आपण आता 10 ते 12 तास फर्मेंट होण्यासाठी म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता की आपलं पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे। तर आता आपण हे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इडली बनवायला मध्ये पाणी गरम करत ठेवले आहे। तोपर्यंत आपण इडली साच्यामध्ये आपण इडली टाकू। आता आपण या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊया, जेणेकरून आपल्या इडली चिकटणार नाही। व्यवस्थित सुटसुटीत इडली आपल्याला मिळेल। आता हे आपण इडली पात्रामध्ये ठेवूया आणि 15 मिनिटं आपण हे गॅसवर शिजवून घेऊया। जोपर्यंत आपली इडली तयार होत आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी लागणारे मी साहित्य घेतले आहे। ओल्या खोबऱ्याचे काप, कोथिंबीर, मिरची, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, साखर, मीठ। चटणीला फोडणी देण्यासाठी मी साहित्य घेतले आहे। मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता। तर आपण आता मिक्सरमध्ये साहित्य वाटून घेऊया। आता ही चटणी मी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। चला तर आपण आता याला फोडणी देऊया। चटणीला फोडणी देण्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे। त्यात आपण प्रथम कढीपत्ता टाकूया। त्यानंतर उडीद आणि मोहरी टाकूया। हे साहित्य सगळं व्यवस्थित तेलामध्ये तडतडून घ्यायचं, जेणेकरून आपल्या तडका चटणीला चांगला लागेल व चटणीची चव तर अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत इडली चटणीसोबत खाण्यासाठी रेडी आहे।